पौलाचे इफिस्करास पत्र अध्याय 1 वचन 3 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया, 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 हालेलुया. संत पौल लिहित आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया, हालेलुया. येशूचा देव म्हणजे आपला देव, येशूचा पिता म्हणजे आपला पिता. प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता असं पौल ह्यासाठी म्हणत आहे कारण येशू देवपुत्र असून मानवाचा पुत्र झाला होता. त्याला मनुष्याचा पुत्र म्हणून ओळखलं गेलं. तो या जगात मानवी रूपामध्ये होता आणि त्याने आपल्या तारणाचं काम क्रूसावरील बलिदानाद्वारे पूर्ण केलं. आता तो लिहिताना असं म्हणतोय की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. तो येशूचा देव, येशूचा पिता आणि आपलाही देव, आपलाही पिता. या बाबतीत छोटंसं स्पष्टीकरण असं आहे की आपण देवपिता, देवपुत्र आणि पवित्र आत्मा म्हणजे देव आत्मा अशा रीतीने आपण मानतो, आराधना करतो, उपासना करतो, प्रार्थना करतो. पण खूप लोकांचा असा गैरसमज होतो की याचा अर्थ असा आहे की 3 परमेश्वर आहेत, देव 3 आहेत. परंतु देव 3 नाही आहेत, देव एकच आहे आणि त्याचीही 3 वेगवेगळी स्वरूपं आहेत. परमेश्वर पिता, परमेश्वर पुत्र आणि परमेश्वर पवित्र आत्मा हे एकच आहेत आणि एकाच देवाची ही 3 वेगळी स्वरूपं आहेत. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणजे परमेश्वरापासून निघालेला प्रकाश, ज्याने मानव रूप घेतलं आणि तो या जगात आला. देवपित्याने त्याला या जगात पाठवलं पापी मानवांच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेऊन बलिदान करण्यासाठी आणि पापी मानवाला वाचवण्यासाठी देवपित्याने त्याला पाठवलं. तो कुठून आला होता? देवापासूनच आला होता. देवामधून आलेला प्रकाश ज्याने मानव रूप धारण केलं. हे रहस्य खूप मोठं आहे आणि खूप खोल आहे. ते आपल्या मानवी बुद्धीला असं सहज समजणार नाही. हालेलुया, हालेलुया. एक छोट्याशा उदाहरणाद्वारे फक्त मी तुम्हाला समजावू शकते की एखादा मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो कोणाचा तरी मुलगा असतो, आईचा, वडिलांचा मुलगा असतो. नंतर वयात आल्यावर त्याचं लग्न होतं तेव्हा तो कोणाचा तरी नवरा बनतो. नंतर त्याला मुलं होतात तेव्हा तो कोणाचा तरी बाप बनतो. माणूस एकच आहे, मुलगा, नवरा, बाप वेगवेगळ्या भूमिका बजावतो. त्याप्रमाणे परमेश्वर एकच आहे आणि ही त्याची 3 स्वरूपं आहेत. म्हणून असं कधी समजू नका की देव 3 आहेत, कारण खूप लोकांचा गैरसमज होतो की देव 3 आहेत. देव 3 नाही आहेत, परमेश्वर एकच आहे. हालेलुया, हालेलुया. आता वचन असं म्हणतं की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये म्हणजे येशूमध्ये स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केले आहे. देवपित्याने येशूच्या द्वारे ख्रिस्तामध्ये आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. आणि ते कोणते आशीर्वाद आहेत? स्वर्गातील आशीर्वाद. आणि कोणते आशीर्वाद? आध्यात्मिक आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद. येशू ख्रिस्त या जगात येण्या अगोदर पापी मानवाचा देवाशी काहीही संबंध नव्हता. येशू ख्रिस्त या जगात येण्याआधी देव देवाच्या जागेवर आणि माणूस माणसाच्या जागेवर. माणसाला देवाचा आवाज ऐकायला येत नव्हता आणि माणसाला देव दिसत नव्हता. एकमेव कारण पाप. पाप परमेश्वर आणि माणूस यांच्यामध्ये भिंतीसारखं उभं होतं. पापाची भिंत एवढी मजबूत, एवढी मोठी आणि एवढी भयानक होती की माणसाला देव दिसतच नव्हता. तुम्ही आजही जगामध्ये असे खूप काही लोक बघाल जे म्हणतात
जगात देवच नाही आहे. देव नाही आहे म्हणणारे लोक जगात आहेत. याचं कारण असं आहे, देव आणि माणूस यांच्यातली भिंत पापाची एवढी मजबूत आहे, एवढी भक्कम आहे की माणसाला देव दिसतच नाही आहे. देवाचा आवाज ऐकायलाच येत नाही आहे. देवाचं अस्तित्व जराही समजत नाही आहे. आणि म्हणून हळूहळू तो अशा निष्कर्षापर्यंत पोहोचत चाललेला आहे की जगात देवच नाही आहे. हालेलुया, हालेलुया. देवाने बनवलेला पहिला पुरुष आदाम आणि पहिली स्त्री एवा, या दोघांना देवाने त्या एदेन बागेमध्ये ठेवलेलं असताना ते देवाशी बोलत होते आणि त्यांचा देवाशी अगदी जवळचा संबंध होता, अगदी जवळचं नातं होतं. परंतु ज्या वेळेला त्यांनी पाप केलं आणि पाप केल्यामुळे देवाने त्यांना बागेतून बाहेर काढलं, तेव्हापासून जगामध्ये पाप वाढत गेलं. म्हणजे माणूस देवाविरुद्ध वागत गेला. त्याचं हे देवाविरुद्धचं वागणं वाढतं. ज्याप्रमाणे तुमच्यामध्ये एखादा माणूस दारुडा आहे, तुम्हाला जर मी विचारलं, तुम्ही पहिल्या दिवशीच दारू पिऊन रस्त्यावर पडला होतात का? आयुष्यातल्या पहिल्या दिवशी दारू पिऊन रस्त्यावर पडला होतात का? तुम्ही म्हणाल नाही. मग काय झालं? सुरुवातीला मी मित्रांबरोबर गेलो तेव्हा थोडीशीच घेतली. घरात कोणाला कळू नये म्हणून चॉकलेट पण तोंडात घातलं, कोणाला कळता कामा नये. मग परत प्यायला वाटली, मग परत गेलो. मग आठवड्याभराने महिन्याने थोडी अजून जास्त प्यायला लागलो. हळूहळू वाढत गेली. आणि मग आता घरातल्यांपासून लपवणं अशक्य झालं, कारण आता एवढी वाढली की दारू प्याल्यानंतर चालायची पण शुद्ध राहत नाही. आणि मग रस्त्यावर पण पडायला लागलो. सुरुवात कशी झाली? छोट्या गोष्टीने. माणसाची एका पापापासून सुरुवात झाली आणि मग ती पापं वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली. आणि जेवढी पापं वाढत गेली तेवढा माणूस देवापासून दूर 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 होत गेला. जेव्हा पापं वाढतात तेव्हा काय होतं? तेव्हा माणूस देवापासून दूर जातो, कारण देव पवित्र आहे आणि पापाचा अंधार त्याच्याजवळ राहू शकत नाही. म्हणून पापं जेवढी वाढतात तेवढा माणूस देवापासून दूर दूर जातो. हजारो वर्षे अशा रीतीने पापं वाढल्यामुळे माणसं देवापासून एवढी दूर झालेली होती की त्यांना देवाचं प्रेम, देवाचं वात्सल्य, देवाचा आवाज, देवाची करुणा, देवाचं सामर्थ्य याचा काही गंधच राहिला नव्हता. आणि पापामुळे माणूस अगदी पुरा सैतानाच्या हातात गेला होता, सैतानाचा गुलाम झाला होता. या जगामध्ये तो सैतानाच्या हातातून दुःख भोगतच होता, परंतु मेल्यानंतर नरकात जात होता. नरक अशी भयानक जागा आहे की तिकडे आत जायचा रस्ता आहे, तिकडून बाहेर यायचा रस्ता नाही आहे. अशा जगातल्या जागा नाही आहेत जिकडे आत जाता येतं, बाहेर येता येत नाही. पण नरक अशी एकमेव जागा आहे जिकडे तुम्हाला आत जाता येतं पण बाहेर उतरता येत नाही. एकदा माणूस त्या नरकामध्ये पोहोचला की त्याला परतीचा रस्ता नसतो, त्या आत्म्याला परतीचा प्रवास नसतो. तो आत्मा कोणत्याच रस्त्याने त्या नरकातून परत येऊ शकत नाही. देवाने स्वर्गातून हे देव बघत होता. देवाचं हृदय दुःखी होत होतं माणसाची अवस्था बघून. आणि त्यासाठीच देवाने योजना आखली आणि देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला या जगात पाठवलं. पापी मानवाच्या पाप क्षमेसाठी, तारणासाठी येशू या जगात आला आणि संपूर्ण मानवतेच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेऊन त्याने क्रूसावर बलिदान केलं. येशूने स्वतःचं रक्त दिलं. येशूने रक्त द्यायच्या आधी जगातले लोक आपल्या पापक्षमेसाठी बैलाचं रक्त, कोकराचं रक्त, मेंढराचं रक्त, बकऱ्यांचं रक्त अर्पण करत होते, कारण पापांची शुद्धी होण्यासाठी रक्ताची गरज आहे. माणसं जनावरांचं रक्त देवाला अर्पण करत होते, पण मी पाप केलं त्या माझ्या पापांची क्षमा बैलाच्या रक्ताने मला कशी होईल? कोकऱ्याचं आणि मेंढरूचं रक्त वाहून किंवा एखाद्या बकरीचं रक्त वाहून मला माझी पापं कशी पुसता येतील? ते अशक्य होतं. आणि म्हणून देवाचा पुत्र स्वतः मानवरूप घेऊन या जगात आला आणि त्याने आपली पापं स्वतःवर घेतली. त्याने शिक्षा भोगली, त्याने दुःख भोगलं, त्याने कष्ट सोसले, त्याने वेदना सोसल्या आणि त्याने स्वतःचं पवित्र रक्त ओतलं पापी मानवाला पापातून शुद्ध करण्यासाठी. आणि देवाचं वचन म्हणतं, जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सगळ्यांना पापांची क्षमा मिळते, ते विनाशापासून म्हणजे नरकापासून वाचतात आणि त्यांना सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्ग प्रवेश प्राप्त होतो. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. म्हणजे नेमकं काय झालं? येशूने जेव्हा क्रूसावर बलिदान केलं तेव्हा पापी माणूस आणि पवित्र परमेश्वर यांच्यामध्ये जी भिंत होती, पापाची भिंत, ती येशूने पाडून टाकली. आणि ती पाडून टाकल्यामुळे पापी मानवाचा देवाशी संपर्क झाला. पापी माणूस देवाच्या जवळ आला, देवाला पाहायला लागला, देवाशी बोलायला लागला, देवाचा आवाज ऐकायला लागला. आज तुमच्यापैकी अनेक लोकांनी प्रार्थनेमध्ये अनुभव घेतला आहे. तुम्ही इथे प्रार्थना करत असताना म्हणा किंवा घरी प्रार्थना करत असताना काही लोकांना दृष्टांत दिसतात, काही लोकांना प्रकाश दिसतात आणि पुष्कळ लोकांच्या बाबतीत एक गोष्ट घडते, ती म्हणजे अंतःकरणातून त्यांना देवाचा आवाज ऐकायला येतो. देव बोलतो आमच्याशी, देव आम्हाला शिकवतो, देव आम्हाला मार्गदर्शन करतो, देव आम्हाला खूप साऱ्या गोष्टी प्रकट करतो. हृदयातून देवाचा आत्मा आम्हाला सांगत जातो. हे सगळं का झालं माहीत आहे? ती मधली भिंत पडली म्हणून आता आम्हाला देव दिसायला लागला, म्हणून आता आम्हाला देवाचा आवाज ऐकायला यायला लागला आणि म्हणून आता आम्ही देवाचा अगदी जवळून अनुभव घ्यायची सुरुवात केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इथे वचन असं म्हणतं की त्या ख्रिस्तामध्ये म्हणजे येशूमध्ये देवाने आपल्याला स्वर्गातील सगळे आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेलं आहे. येशू ख्रिस्तामध्ये देवपित्याने आपल्याला स्वर्गातले आशीर्वाद दिले आहेत आणि आध्यात्मिक आशीर्वाद दिले आहेत. खरं तर ही भाषा जगासाठी नवखी आहे आणि विचित्र आहे, हे काही कळत नाही. आध्यात्मिक आशीर्वाद काय? आम्हाला कळतं पगार वाढला, आम्हाला कळतं धंदा वाढला, आम्हाला कळतं पैसा वाढला, आम्हाला कळतं गाडी मिळाली, घर मिळालं, जमीन मिळाली, या गोष्टी आम्हाला समजतात. आध्यात्मिक आशीर्वाद काय आहेत? आम्हाला ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक आशीर्वाद देवाने दिले स्वर्गातले. म्हणजे नेमकं काय दिलेलं आहे? तुम्ही म्हणाल की मला घर मिळालं, हा आशीर्वाद कळतो. माझी जागा कोणी घेतली होती ती मला परत मिळाली, हा आशीर्वाद मला समजला. मला नोकरी नव्हती, नोकरी मिळाली, आशीर्वाद कळला. माझा पगार वाढत नव्हता, तो वाढला, हा पण आशीर्वाद मला कळला. पण आध्यात्मिक आशीर्वाद काय आहेत? आध्यात्मिक आशीर्वाद दैहिक आशीर्वादांपेक्षा वेगळे आहेत. तुम्हाला जे मी आता सांगितले ते दैहिक आशीर्वाद झाले आणि सगळ्यांचं लक्ष दैहिक आशीर्वादांकडे असतं. पण खरं तर देव आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये पहिल्याने आध्यात्मिक आशीर्वाद देतो आणि त्या आध्यात्मिक आशीर्वादाच्या द्वारेच पुढे जाऊन आपलं संपूर्ण जीवन संपन्न होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याप्रमाणे तुम्हाला येशूची ओळख झाल्यानंतर तुम्ही आपल्या पापांचा पश्चाताप करता, पाप कबूल करता, देव तुम्हाला पापांची क्षमा देतो. पाप क्षमा हा तुम्हाला देवाकडून मिळालेला आशीर्वाद दिसला का डोळ्याने? नाही दिसला. हा काय आहे? आत्मिक आशीर्वाद आहे. तुम्ही देवासमोर आपली पाप कबूल केली. खरं तर पापक्षमेच्या आधी हा एक आशीर्वाद आहे की आपल्याला आपली पापं कळतात आणि आपल्याला पश्चाताप बुद्धी प्राप्त होते. हा पण एक फार मोठा आशीर्वाद आहे, कारण तो आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय आपल्या डोळ्यातून अश्रू पडत नाहीत आणि आपल्या हृदयाला सुटफूट लागत नाही की मी किती वाईट वागलो, मी किती पापं केली, मी हे काय केलं. ही सुटफूट लागण्यासाठी आणि ही पश्चाताप बुद्धी प्राप्त होण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक आशीर्वाद लागतो. पश्चाताप बुद्धीचा आध्यात्मिक आशीर्वाद. हालेलुया, हालेलुया. तुम्ही एखाद्या माणसाला कितीही बोललात, हे वाईट काम केलं, हे वाईट काम केलं, हे वाईट काम केलं, तुम्ही कितीही बोललात तरी कदाचित त्याला काहीच वाटणार नाही, म्हणजे त्याच्या हृदयावर थोडं खरचटणार पण नाही. पण जेव्हा त्याला हा पश्चाताप बुद्धीचा आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त होईल तेव्हा तुम्हाला काही बोलायची गरज नाही. तो स्वतः अश्रू ढाळेल, ढसाढसा रडेल आणि देवाला सांगेल, देवा हे मी काय केलं, मी फार मोठं पाप केलं. जे तुम्ही एवढे शब्द बोलून झालं नाही ते एवढं सहजपणे झालं. गेल्या महिन्यामध्ये आपण इथे पवित्र आत्म्याची प्रार्थना घेतली. नायगावच्या केंद्रात पण पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली. त्या प्रार्थनेमध्ये काही विशेष साक्षी आल्या. काही जणांनी अशा साक्षी दिल्या की आम्ही इतका काळ प्रार्थनेला येत होतो परंतु कधीही आम्हाला पापांचा पश्चाताप होत नव्हता. आम्ही कधी रडलो नाही,
कधी अश्रू ढाळले नाहीत, कधी देवासमोर अशा रीतीने पश्चाताप केला नाही. पण जेव्हा ही पवित्र आत्म्याची प्रार्थना सुरू होती तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा पापांचा मोठा पश्चाताप झाला आणि खूप रडलो. आधी कधी अश्रू डोळ्यातून पडत नव्हते, पण आता ह्या प्रार्थनेमध्ये खूप रडलो, खूप पश्चाताप केला आणि आता एकदम हलकं वाटायला लागलं. पश्चाताप बुद्धीचा आशीर्वाद. हालेलुया, हालेलुया. आपण प्रेषितांची कृत्येमध्ये वाचतो की ज्या वेळेला परराष्ट्रीय लोकांना पवित्र आत्मा मिळाला त्यावेळेला यहुदी लोकांना आश्चर्य वाटलं. हे तर मूर्तीपूजक परराष्ट्रीय, यांना देवाने पवित्र आत्मा कसा दिला, ह्यांना कसा पवित्र आत्मा मिळाला. आणि मग पुढे जाऊन ते म्हणतात तर मग परराष्ट्रीयांचंही तारण व्हावं म्हणून देवाने त्यांना पण पश्चाताप बुद्धी दिली आहे. जे वर्षानुवर्ष मूर्तीपूजा करत होते, पाप करत होते, ते देवाकडे वळले कसे आणि त्यांना क्षमा झाली कशी, म्हणजे देवाने त्यांना पश्चाताप बुद्धी दिली. याचा अर्थ त्यांनी पश्चाताप केला आणि त्यांनी पश्चाताप केल्यामुळे देवाने त्यांना क्षमा केली आणि देवाने त्यांना क्षमा केल्यामुळे त्यांना स्वर्गातून पवित्र आत्मा प्राप्त झाला. पश्चाताप बुद्धी देवाचं वरदान आहे, देवाचा आशीर्वाद आहे. तुमचा मुलगा कडक मनाचा आहे का? तुमचा नवरा कडक मनाचा आहे का? तुमची मुलगी तुमचं अजिबात ऐकत नाही आहे का? तुम्ही तिला प्रवचन देत बसू नका, तुम्ही त्यांना वारंवार सुनवत बसू नका. एक काम करा, रोज देवासमोर गुडघे टेका आणि त्याला सांगा, प्रभू ह्या माझ्या मुलाला मी तुझ्या हातात देत आहे आणि मी तुझ्याकडे मागत आहे, तुझ्याकडे जो पश्चाताप बुद्धीचा आशीर्वाद आहे तो त्याला प्राप्त होऊ दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. वसईतील एक ख्रिस्ती कुटुंब ब्रदरांना भेटण्यासाठी आलं. पती पत्नी, त्यांची तरुण मुलगी, मला वाटते 19-20 वर्षाची मुलगी होती. आणि ते पती पत्नी म्हणतात ब्रदरांना, आम्ही खूप दुःखात आहोत. ही आमची मुलगी एका मूर्तीपूजक मुलाच्या प्रेमात पडली आहे. ही चांगली शिकली आहे आणि आम्ही हिला खूप समजावतो, खूप समजावतो. ती शाळेमध्ये टीचर झालेली आहे, पण ती आमचं ऐकतच नाही आहे. आमच्या किती नातेवाईकांनी हिला समजावलं, ऐकत नाही आहे. आम्ही चर्चमध्ये फादरांजवळ घेऊन गेलो, आमच्या धर्मगुरूंनी तिची किती समज काढली, ऐकत नाही आहे. आणि आम्हाला खूप दुःख झालं आहे. आमची मुलगी मूर्तीपूजक कुटुंबात जावी अशी आमची इच्छा नाही आहे. आम्ही काय करू? म्हणून आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो, तुम्ही तिला काहीतरी मार्गदर्शन करा. ब्रदर म्हणाले, आधीच तुम्ही सगळ्यांनी तिला मार्गदर्शन करून झालं आहे. आई वडील, नातेवाईक, चर्च, धर्मगुरू सगळ्यांनी सांगून झालं आहे. अजून मी वेगळ्या शब्दात काय सांगणार आहे? मी फक्त प्रार्थना करतो. ब्रदराने त्या मुलीला उभं राहायला सांगितलं. तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. शांतपणे तिघं निघून गेले. 15 दिवसांनी की महिन्याभराने तिघं पुन्हा आले, एकदम हसत हसत. आणि ब्रदरांना म्हणतात, तुम्ही प्रार्थना केल्यानंतर आमच्या मुलीचं मन बदललं आणि ती म्हणाली, मी खरंच खूप वाईट मार्ग निवडला होता. आणि तिने त्या मुलाला सांगितलं, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तिने त्याला सोडलं आहे आणि आता आमच्या घरात आनंद आहे. पुढच्या वर्षभराने पुन्हा आले केंद्रामध्ये. तिचं एका ख्रिस्ती मुलाशी लग्न झालं होतं. आई वडील आणि सगळं कुटुंब आणि ती मुलगी स्वतः खूप आनंदी होती. तुम्ही मला सांगा, हे काय झालं नेमकं? नेमकं काय झालं? ब्रदरांनी काय केलं? ब्रदर म्हणतात, समजावू काय? तुम्ही पण समजावलं, एवढ्या लोकांनी समजावलं, अजून मी काय सांगणार? मी फक्त हात ठेवतो. जेव्हा ब्रदरांनी तिच्या डोक्यावर हात ठेवले आणि प्रार्थना केली तेव्हा स्वर्गातून त्या मुलीवर आध्यात्मिक आशीर्वाद उतरला. पश्चाताप बुद्धीचा आध्यात्मिक आशीर्वाद. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या केंद्रामध्ये कुटुंब अगदी नियमितपणे येतं. त्यांचा तरुण मुलगा आहे, एकुलता एक मुलगा. मध्यंतरी सुरुवातीला तो खूप वाईट वागत होता. गेल्या वर्षी त्याच्यावर देवाची कृपा झाली, तो थोडाफार प्रार्थनेला
येत राहिला. आईवडिलांना बरं वाटलं, आमचा मुलगा यायला लागला. पण तो काही टिकला नाही. त्याने प्रार्थना सोडून दिली आणि पुन्हा जुन्याच मार्गावर गेला. आणि मग सगळी व्यसनं पण करत होता, कामधंदा काही करेना, कुठे कामाला जात नाही. आणि आईवडील खूप निराश होते. एक 15 दिवसापूर्वीची घटना आहे. या मुलाची आई आपल्या चौकशी टेबलकडे जाऊन आपल्या एका सिस्टरला सांगायला लागली, आमचा मुलगा गेले कित्येक महिने झाले अशी अशी व्यसनं करतो, काहीही काम करत नाही, कुठेच कामाला जात नाही आणि अशा रीतीने व्यसनं करतो, खूप भयानक वागतो आणि आम्ही त्याला काही बोलू शकत नाही. बोलायला गेलो की तो आमच्या अंगावर मारायला येतो. खूप रडून तिने तिची व्यथा सांगितली आणि निघून गेली. नंतर त्या बहिणीने मला सांगितलं की प्रार्थनेला येणारी अमुक अमुक बहीण अशा रीतीने सांगत होती. मी म्हटलं काही मार्ग नाही आहे, आपण त्या मुलाला काही फोन करून काही समजावू शकत नाही. एकमेव मार्ग आहे त्याच्यासाठी प्रार्थना करणं. टीमने प्रार्थना केली, मी पण प्रार्थना केली. काल त्या मुलाची आई 15 दिवसानंतर आली आणि त्याच सिस्टरला म्हणते, 15 दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगून गेले होते ना, माहिती नाही काय चमत्कार झाला. त्यानंतर मी तुम्हाला सांगून गेल्यानंतर 1-2 दिवसातच माझ्या मुलाचं वागणं बदललं. तो कामाला जायला लागला, त्याने व्यसनं सोडली आणि रोज रात्री तो आम्हाला घरात बसवतो आणि 1-1 तास स्वतः प्रार्थना घेतो. हालेलुया, हालेलुया. आणि बोलतात 2 दिवसापूर्वी त्याने घरात उपवास प्रार्थना ठेवली. आम्हाला घरात सगळ्यांना सांगितलं आज कोणी जेवायचं नाही, जेवण बनवायचं नाही. आणि जेवण न बनवता, काही न खाता पिता उपवास प्रार्थना घेतली. त्याने स्वतः अख्खा दिवस आमच्यासोबत राहून प्रार्थना घेतली. मी म्हटलं हे देवाशिवाय बाकी कोणीच करू शकत नाही. इतके महिने आईवडील रडत होते आणि वैतागले होते. जेव्हा मला ही बातमी मिळाली, मी म्हटलं काय करणार. मी त्या मुलाला ओळखते, त्याच्या आईवडिलांना ओळखते. आपण काही समजवायचा मार्ग नाही. समजवायचा मार्ग असतो पण त्यालाही मर्यादा असते. आता हा समजवण्याच्या पलीकडे गेलेला आहे. एकच गोष्ट करायची, प्रार्थना करायची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आध्यात्मिक आशीर्वाद केवढे महत्त्वाचे असतात, केवढे महत्त्वाचे असतात. एक माणूस प्रार्थनेला येतो, त्याला एकच मुलगा आहे. नेहमी प्रार्थना करायला सांगायचं मला, माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलाचं लग्न झालं पाहिजे. मी त्यांना म्हणायचे, भाऊ तुमचा मुलगा देवाच्या मार्गाला लागावा आणि देवाला शरण यावा म्हणून प्रार्थना करा. नाही ते मी करतोच आहे, पण आता त्याचं लग्न झालं पाहिजे. वय झालं आहे ना त्याचं, 28-29 वय झालं आहे, त्याचं लग्न झालं पाहिजे. मला वाटते 2-3 वेळा माझी त्यांची भेट झाली असेल. प्रत्येक वेळा ते मला हे सांगणार आणि माझं त्यांना हे उत्तर होतं, तुमचा मुलगा देवाला शरण यावं म्हणून तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही इतकी वर्षे प्रार्थनेला येता, तुमचा मुलगा एकदाही आलेला नाही आहे आणि म्हणजे त्याला त्याच्या शिक्षणाचा पण गर्व आहे आणि त्याला देवाची गरज वाटत नाही आहे. तुम्ही तो देवाला शरण यावं म्हणून प्रार्थना करा. काही काळ निघून गेला आणि मग तो म्हणाला, छान मला चांगली सून मिळाली, माझ्या मुलाचं आता लग्न होणार आहे. मी काही बोलले नाही. नंतर मुलाचं लग्न पण झालं. त्या बंधूने येऊन साक्ष दिली, मी प्रार्थना केली होती, देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि मुलाचं लग्न झालं. देवाने मला चांगली सून देऊन आशीर्वादित केलं. लोकांनी टाळ्या वाजवल्या, देवाचे गौरव झाले, संपलं. 2 की 3 महिने झाले नाहीत, ते बंधू पुन्हा रडगाणं गायला लागले. काय झालं, सून माहेरी निघून गेली आहे, येतच नाही आहे. ती म्हणते मला ह्याच्याबरोबर राहायचं नाही आहे. अजून 3-4 महिने गेले, परत तेच सांगतायत, ती येतच नाही आहे. अजून वर्षभर गेलं, मग सांगतात तिला घटस्फोट पाहिजे. आणि आता काही महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं त्यांचा घटस्फोट झाला. मी म्हटलं मी तुम्हाला खूप आधीच बोलत होते, मुलाचं लग्न होण्यासाठी प्रार्थना नका करू. तुमचा मुलगा देवाला शरण यावा आणि देवाच्या मार्गाला लागावा म्हणून पहिली प्रार्थना करा. आम्हाला हे कळलं पाहिजे की आमची गरज काय आहे, खरी गरज. तुम्ही काय मागता देवाकडे. आज या वचनातून देव तुम्हाला हा संदेश देत आहे की देवाकडे दैहिक गोष्टी मागू नका, आत्मिक गोष्टी मागा, आध्यात्मिक गोष्टी मागा. जेव्हा आपल्याला आध्यात्मिक गोष्टी प्राप्त होतात तेव्हा दैहिक गोष्टी, भौतिक गोष्टी ज्या आपल्या गरजेच्या आहेत त्या देव आपल्याला भरपूर देतो आणि आपलं जीवन संपन्न होतं.
पण आपल्याला भौतिक आशीर्वादाची पहिली गरज नाही आहे. पहिली गरज आत्मिक आशीर्वादांची आहे, जी आपल्याला ख्रिस्तामध्ये देवपिता द्यायला तयार आहे. पण आपण घ्यायला तयार आहोत का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एखादी बहीण अशी असेल जिचा मुलगा कामाला जात नाही आहे, जिचा मुलगा घरात पैसे देत नाही आहे. ती देवाकडे प्रार्थना करते, देवा माझा मुलगा कामाला जाऊ दे, त्याने मला पैसे देऊ दे. ठीक आहे, पण ह्या गोष्टीवर नका लक्ष केंद्रित करू. देवाला सांगा, देवा माझा मुलगा तुला शरण आला पाहिजे, तो तुझ्या मार्गाला लागला पाहिजे. एकदा तो देवाला शरण आला की तुम्ही मला सांगा, तो कामाला जाईल की नाही? तो आईला पैसे देईल की नाही? तो देवाला शरण आला म्हणजे त्याची बुद्धी ठिकाणावर येईल. तो देवाला शरण आला म्हणजे तो खऱ्या मार्गाने चालायला लागेल, वाईटापासून दूर होईल. आध्यात्मिक आशीर्वादांच्या द्वारेच पुढे जाऊन आपलं जीवन खऱ्या अर्थाने संपन्न होतं. म्हणून आपण भौतिक आशीर्वाद देवाकडे मागत राहू नये, तर आपण आध्यात्मिक आशीर्वाद मागावेत. हालेलुया, हालेलुया. पश्चाताप बुद्धी हा स्वर्गातून येणारा फार मोठा आशीर्वाद आहे. कारण पश्चाताप बुद्धी झाल्यामुळे आपलं हृदय बदलतं आणि आपलं मन देवाकडे लागतं. एकदा पश्चाताप बुद्धी प्राप्त झाली की आपण देवाला शरण येतो, देवाकडे पापांची क्षमा मागतो आणि मग देव आपल्याला क्षमा करतो. पापक्षमा हा पण आध्यात्मिक आशीर्वाद आहे. ज्याप्रमाणे पश्चाताप बुद्धी बाहेरून दाखवता येण्यासारखी गोष्ट नाही आहे, त्याप्रमाणे पापक्षमा ही पण बाहेरून दाखवता येण्यासारखी गोष्ट नाही आहे, कारण ती पण आत्मिक गोष्ट आहे. पण त्या आत्मिक गोष्टीचा अनुभव मात्र आम्हाला जरूर येतो. पापक्षमा झाल्यानंतर हृदयामध्ये शांती येते. मी तुम्हाला म्हटलं की गेल्या महिन्यात काही लोकांनी साक्षी दिल्या की आयुष्यात पहिल्यांदा मी देवासमोर असे रडलो, पहिल्यांदा अश्रू ढाळले आणि आता मला खूप हलकं वाटायला लागलं. हे हलकं वाटणं काय माहीत आहे? पापाचा भार निघून गेला. जोपर्यंत आत्म्यावर पापाचा भार होता ना, तोपर्यंत आत्मा वजनी झाला होता, जड वाटत होतं. कधी कधी आपल्याला शरीर कसं जड वाटतं, तसं पापामुळे आपला आत्मा पण जड होतो. आणि मग आपण रागारागी करतो, चिडचिड करतो, काय करायचं सुचत नाही आहे, कुठे मन लागत नाही आहे, सारखा राग येतो. पापामुळे आत्मा जड होतो, भारी होतो, वजनी होतो. पण ज्या वेळेला आपल्याला देव क्षमा करतो तेव्हा आत्मा हलका होतो, मन शांत होतं आणि मग कोणाबद्दल काही राग येत नाही. मग मन स्थिर होतं, मनामध्ये फार मोठी शांती येते. पापक्षमा हा स्वर्गातून येणारा आध्यात्मिक आशीर्वाद आहे, जो डोळ्याने दिसत नाही, पण त्याचे फार मोठे परिणाम आपल्या जीवनावर होतात. आणि 1-2 दिवसाचे नाही, पापक्षमेचे परिणाम अनंत काळ होत राहणार. कारण पापक्षमा मिळाल्यामुळे आपण देवाचे लाडके लोक बनतो आणि पापक्षमा मिळाल्यामुळे आपल्यासाठी स्वर्ग उघडला जातो आणि पापक्षमा मिळाल्यामुळे स्वर्गात जीवनाच्या पुस्तकात आपलं नाव लिहिलं जातं आणि पापक्षमा मिळाल्यामुळे आपलं इथलं जीवन संपलं की आपण देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात पोहोचणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही देवाकडे काय मागता नीट विचार करा. मागता देवाकडे तेव्हा नीट विचार करून मागा. कोणासाठी तुम्ही मागताय? जो देवाला शरण आलेला नाही आहे त्याच्यासाठी पश्चाताप बुद्धी मागा, पापक्षमेचा आशीर्वाद मागा. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे, पवित्र आत्मा मागा. पवित्र आत्मा स्वर्गातून येणारं फार मोठं वरदान आहे. पवित्र आत्मा मागा, देवाची शांती मागा, देवाचा आनंद मागा, देवाचं सामर्थ्य मागा. मी तुम्हाला प्रत्येक शब्दाच्या आधी देवाचं असा शब्द वापरत आहे, नीट कान देऊन ऐका. देवाची शांती, देवाचा आनंद, देवाचं सामर्थ्य. कारण जगातल्या लोकांकडे पण आनंद आहे, त्यांच्याकडे पण शांती आहे आणि त्यांच्याकडे पण सामर्थ्य म्हणजे शक्ती आहे, पण ती देवाची नाही बरं का. त्यांचा आनंद कशात आहे सांगा? दारू पिण्यामध्ये. त्यांचा आनंद कशात आहे? चैनविलास करण्यामध्ये. त्यांचा आनंद कशात आहे? सगळ्या चुकीच्या गोष्टीमध्ये आणि पापामध्ये आनंद आहे. त्यांच्याकडे पण ताकद आहे, पण कसली आहे? पैशाची ताकद. एखाद्या माणसाकडे खूप पैसा असला की गळ्यामध्ये एवढी जाड सोन्याची चैन घालतो
आणि शर्टचं वरचं बटन उघडं ठेवतो का? ती दिसली पण पाहिजे ना, नुसती गळ्यात घालून काय फायदा, ती दुसऱ्यांना दिसायला पण पाहिजे. आणि हातामध्ये सगळ्या बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या जातात. काय करायला? दाखवायला आम्ही किती ताकदवान आहोत. तुमच्या गळ्यात सोन्याची चैन नाही आहे, तुमच्या हातात सोन्याच्या अंगठ्या नाही आहेत, पण तुमच्यामध्ये जर आत्मा, पवित्र आत्मा आहे, तर तुम्ही त्यांच्यापेक्षा हजारो पटीने श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्ती आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरं म्हणजे मी जेव्हा अशा लोकांना बघते, हातामध्ये सगळ्या बोटात सोन्याच्या अंगठ्या घातल्या आहेत, गळ्यामध्ये एवढी जाड सोन्याची चैन आहे, किंवा काही स्त्रिया असतात एवढे मोठे दागिने घालणार, सोन्याच्या एवढ्या बांगड्या घालणार आणि मिरवणार, त्यांच्याकडे बघून मला ना खरं म्हणजे त्यांची कीव येते, दया येते. बिचाऱ्यांना माहीतच नाही आहे आमची खरी ताकद काय आहे. बिचाऱ्यांना माहीतच नाही आहे आमचं खरं सामर्थ्य कशात आहे. हालेलुया, हालेलुया. पैसा ताकद नाही आहे, सोनं रूप ताकद नाही आहे, जमीन घर गाडी ताकद नाही आहे. देव आमची ताकद आहे, देव आमचं सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विमानातून उडायला लागल्यावर माणसाला वाटलं बाप रे, मी किती, विमान पृथ्वीपासून 32,000 फूट उंचावर उडतं, 32,000 फूट उंचावरून विमान उडतं. त्यामुळे माणसाला वाटतं आम्ही सगळं मिळवलं, पण त्यांना माहिती नाही आहे त्या आकाशाच्या वर स्वर्ग आहे आणि तो किती 1000 फुटावर आहे हे तुम्हाला कधीच मोजता येणार नाही. त्या स्वर्गामध्ये निर्माण करता देव बसला आहे आणि त्याचं वचन म्हणतं तो स्वर्गात बसला आहे आणि पृथ्वीवर त्याने पाय ठेवलेले आहेत. सांगा तो केवढा महान आहे. तुम्हाला कल्पना तरी करता येईल का? तुमचं मोजमाप तरी पुरं पडेल का तुम्हाला त्याचा स्वर्ग आणि पृथ्वीमधलं अंतर मोजायला? स्वर्ग त्याचं राजासन आणि पृथ्वी त्याचं पदासन आहे. म्हणजे स्वर्गात तो बसला आहे आणि पृथ्वीवर त्याने पाय ठेवलेले आहेत. एवढा तो विराट आहे, एवढा तो विशाल आहे, त्याची कल्पना आपण कधीच करू शकत नाही. कसली ताकद घेऊन बसलाय, कसली ताकद, पैशाची, सोन्या रुपयाची. काय भारी आहे जगामध्ये, कशाला भारी म्हणताय तुम्ही? सोनं हातामध्ये एवढ्या अंगठ्या घातलेली माणसं बघितली की मला दया येते त्यांची. यांच्या डोक्यात कधी प्रकाश पडेल की आम्हाला सोन्याची गरज नाही आहे, आम्हाला देवाची गरज आहे. आणि सोनं घालून काय मिरवताय? एवढे गळ्यामध्ये मोठं सोनं घातलेले लोक हार्ट अटॅक येऊन एका क्षणात मरतात. तेव्हा सोनं नेतात का सोबत? बायको तर काहीच नेऊ देत नाही, हातातल्या अंगठ्या पण काढून ठेवतात, सगळं काढून ठेवते बायको, काहीच घेऊन जा. आणि जिवंत असताना किती एवढं गळ्यात सोनं, बोटामध्ये सोनं, आणि मी किती भारी माणूस. एका क्षणात दगडासारखा निर्जीव होऊन जातो, ज्याला बोलता येत नाही, चालता येत नाही आणि काहीच करता येत नाही. पैसा आपली ताकद नाही आहे, देव आपली ताकद आहे. सोनं रूप आपली ताकद नाही आहे, देव आपली ताकद आहे. म्हणून सामर्थ्य मिळवा. कोणतं सामर्थ्य? पेत्राने लंगड्या भिकाऱ्याला सांगितलं होतं, तुला देण्यासाठी माझ्याजवळ सोनं रूप काही नाही आहे, पण जे आहे ते तुला देतो. नासुरी येशूच्या नावाने उठ आणि चालू लाग. आणि लगेच त्या लंगड्या भिकाऱ्याच्या पायामध्ये बळ आलं आणि तो उडी मारून उठला आणि चालायला लागला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे सामर्थ्य पाहिजे. पैशाचं सामर्थ्य काय कामाचं आहे? सोन्याचं सामर्थ्य काय कामाचं आहे? मी जेव्हा काल ती साक्ष ऐकली की ती बहीण म्हणते 15 दिवसापूर्वी आम्ही तुमच्या टेबलकडे एका बहिणीला सांगितलं आणि त्यानंतर माझा मुलगा बदलला. तो रोज घरी प्रार्थना करतोय, आम्हाला जबरदस्तीने प्रार्थनेला बसवतोय, व्यसनं सोडली, कामाला जायला लागला. मी सांगते ती आमची ताकद आहे. आम्ही देवाकडे प्रार्थना केली आणि स्वर्ग हल्ला आणि स्वर्गातून त्या मुलावरती कृपा झाली. एवढे महिने त्याचे आई वडील रडत होते. मला सांगा 10 तोळे सोन्याने हा मुलगा बदलला असता का?
10 तोळे सोडा 10 किलो सोनं जरी त्याला दिलं असतं तरी तो बदलला असता. ताकद काय आहे? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आजपासून तुमचं लक्ष आध्यात्मिक आशीर्वादांकडे लावा. आत्मिक आशीर्वाद, देवाचे स्वर्गातून येणारे आत्मिक आशीर्वाद, आणि देवाकडे ते मागा. येशू म्हणाला, जे देव पित्याजवळ मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. बघा वचन कसं आहे. येशू असं नाही म्हणाला, जे देव पित्याजवळ मागतात त्यांना तो किती विशेष करून पैसा देईल, जमीन देईल, गाड्या देईल, घरं देईल. त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. म्हणजे देवाला काय द्यायचं आहे? देवाला आपल्याला आत्मिक गोष्टी द्यायच्या आहेत, आणि आत्मिक गोष्टी मिळाल्यानंतर आपलं जीवन संपन्न होतं. पण हे न कळाल्यामुळे आपण भौतिक गोष्टींच्या मागे लागतो. नोकरी मिळायला पाहिजे, पगार वाढायला पाहिजे, मुलाचं लग्न व्हायला पाहिजे, मुलीचं लग्न व्हायला पाहिजे, घर मिळायला पाहिजे. तुम्ही या गोष्टीसाठी देवाकडे मागू नका असं मी तुम्हाला शिकवत नाही. या गोष्टीसाठी मागा तुम्ही, पण तुमचं लक्ष आत्मिक आशीर्वादाकडे असलं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आत्मिक आशीर्वाद मिळवण्यासाठी देवाच्या मागे लागलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पश्चाताप बुद्धीचा आशीर्वाद, पापक्षमेचा आशीर्वाद, पवित्र आत्म्याचं मोठं वरदान, देवाचा आनंद, देवाची शांती, देवाचं सामर्थ्य, देवाचं ज्ञान. जगामध्ये खूप ज्ञान आहे, खूप ज्ञान, परंतु जगाचं ज्ञान व्यर्थता आहे, कारण ते ज्ञान घेऊन कोणीही देवाकडे पोहोचत नाही. हालेलुया. जगाचं ज्ञान व्यर्थता आहे. जगाचं ज्ञान घेऊन कोणी देवाकडे येत नाही. जे ज्ञान घेऊन माणूस देवाकडे येतो ते ज्ञान खरं ज्ञान. पण जे ज्ञान मिळवून माणूस देवापासून लांब जातो ते ज्ञान खरं ज्ञान असू शकत नाही. म्हणून पौलाने म्हटलं पण आहे, जिला विद्या हे नाव चुकीने देण्यात आलं आहे, कारण ती घेऊन कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. ज्याला विद्या 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 ज्ञान 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 म्हणतात ते घेऊन माणसं विश्वासापासून बहकले, देवापासून दूर गेले. तर ते खरं ज्ञान कसलं? खरं ज्ञान स्वर्गातून उतरतं, जे देवाच्या वचनातून आणि पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्याला प्राप्त होतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या देवाच्या आध्यात्मिक आशीर्वादाकडे आपलं लक्ष लावा. ते तुम्हाला मिळावेत म्हणून सतत प्रार्थना करा. तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या कुटुंबियांसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी देवाकडे आध्यात्मिक आशीर्वाद मागा. कारण जेव्हा हे आध्यात्मिक आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील तेव्हा भौतिक आशीर्वाद जे आपल्या गरजेचे आहेत ते पण आपल्याला मिळणारच. एखाद्याला पापक्षमा होते तेव्हा त्याचा आजार बरा होतो. एखादा माणूस कोणाला क्षमा करतो तेव्हा तो स्वतः बरा होतो. म्हणजे काय होतं? आध्यात्मिक आशीर्वाद मिळाल्यामुळे भौतिक किंवा दैहिक आशीर्वाद जो गरजेचा होता तो पण त्याला प्राप्त झाला. म्हणून आध्यात्मिक आशीर्वाद देवाकडे मागा आणि त्याद्वारे आपलं जीवन संपन्न करून घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. ताई तुमचं नाव सांगा. लीला बोबे. काय साक्ष आहे? माझी साक्षी अशी आहे, पूर्ण माझं शरीर दुखत होतं, मला खूप त्रास होत होतं. पण प्रभू येशूला मी धन्यवाद करून प्रभू येशूची प्रार्थना केली, तेव्हापासून माझं अंग पूर्ण बरं झालं. कधीपासून दुखत होतं? पूर्ण आठवडा गेला. खूप दुखत होतो, खूप मला असं तकलीफ होत होती. पण मी लढून पश्चाताप केलं, प्रभू का दया मागितली आणि प्रभू येशूला धन्यवाद देत राहिलो. म्हणजे प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं? बरं केलं. आता दुखत नाही अंग? चांगलं झालं, सगळं शरीर माझं चांगलं आहे. तुझं नाव सांग. तनिषा. आणि काय झालं होतं तुला? कावीळ झाली होती. कधीपासून? गेल्या महिन्यात हॉस्टेलला होती तेव्हा. एक आठवडा होता आणि मग हॉस्पिटलला गेलेले आणि मग डॉक्टरने सलाईन वगैरे लावलेले आणि मग घरी आलेले आणि मग इथे प्रार्थनेत येऊन गेले. मग पप्पाला बोलले की म्हणजे सिस्टर बोलले की तुम्ही शिबिर करा. मग शिबिर केला आणि मग शिबिरमध्ये जेवायला वगैरे लागले आणि बरी झाली. म्हणजे अगोदर तुला जेवता पण येत नव्हता? नाही. म्हणजे तू किती एक आठवडा तुला हे त्रास होता? हां. आणि एक आठवड्यामध्ये तू जेवली नव्हती व्यवस्थित? नाही. आता तू जेवते वगैरे व्यवस्थित? हो. प्रभूने तुला बरं केलं आहे. हां. ताई ती खूप आजारी झाली होती. हो. आणि आता ती बरी आहे पूर्ण? बरी आहे. आणि तुम्हाला काय झालं होतं? मला पण म्हणजे ते गेल्या वर्षी तुम्हाला काय कमरेला त्रास झाला होता? नदीवर कपडे धुत होती ना तेव्हा, तर म्हणजे मी
वचनं बोलले आणि बरी झाली. कंबर नदीवर तुम्ही गेलेले होते आणि तिकडे कपडे धुत असताना कमरेत त्रास झाला. कमरेवर एकदम असं लागलं सारखं. तेव्हा आणि त्यावेळी तुम्ही काय केलं? मी वचनं बोलले आणि त्यानंतर काय घडलं? तर थोडा कमी झालं. तसे कपडे घेतले आणि घरी गेले. कपडे धुतले आणि परत घरी गेले. तेव्हापासून त्रास नाही झाला? नाही. प्रभूने बरं केलेलं आहे. हो हो. या भावाला 15 वर्षापासून तंबाखूचं व्यसन होतं. अनेक वेळेला त्यांनी निवासी शिबिरामध्ये भाग घेतला, त्यांनी प्रभूसमोर समर्पण केलं, तरीसुद्धा त्याचं तंबाखूचं व्यसन सुटत नव्हतं. आणि एक दिवस तो जात असताना त्याला एका कुत्र्याने चावलं. त्यामुळे त्याने केंद्रामध्ये प्रार्थनेसाठी फोन केला. तेव्हा एका बहिणीने फोन उचलला आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली. त्याचबरोबर त्यांना एक सल्ला दिला. त्याने सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये सैतानासाठी जे दार तुम्ही उघडं ठेवलेलं आहे ते तुम्ही बंद करा. तेव्हा या भावाला त्याची चूक आठवण झाली की त्यांनी तंबाखूचं व्यसन अजूनही सोडलं नाही. आणि तेव्हापासून त्यांनी देवाकडे क्षमा मागितली आणि प्रभूकडे प्रार्थना केली. त्याद्वारे प्रभूची दया त्याच्यावर झाली. 15 वर्षाचं तंबाखूचं व्यसनातून प्रभूने त्याला पूर्णपणे मुक्त केलेलं आहे. आता त्याला खायची इच्छा होत नाही. याशिवाय त्यांच्या पत्नीची साक्ष आहे. ते सांगतात की 2017पासून 2023पर्यंत जवळजवळ 7 वर्ष त्यांना दम्याचा त्रास होता, दम्याचा आजार होता आणि त्यासाठी ते दम्याचे औषध घेत होते. आणि जेव्हा केंद्रातून इथून लाकडी क्रूस देण्यात आला होता आणि ते घरी जाऊन त्यांनी घरामध्ये क्रूस लावला होता. आणि एक दिवस ते क्रूसासमोर बसून ती बहीण सतत रडत होती. त्यांना कळत नव्हतं की ते नक्की का रडत आहेत. सतत त्यांना आतून प्रेरणा होत होती की क्रूसाकडे पाहत राहा. आणि जेव्हा ही बहीण सांगते की ती क्रूसाकडे पाहत राहिली, रडत देवाकडे प्रार्थना करत राहिली, त्यानंतर ते झोपून गेले. आणि ती सांगते की त्या दिवसापासून तिचा दम्याचा आजार प्रभूने पूर्णपणे काढून टाकला आहे. तिला देवाने पूर्णपणे बरं केलं आहे. मग तुम्ही जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमची साक्ष सांगा. मला दम्याचा खूप त्रास होत होता आणि रात्रीचंच जास्त व्हायचं. म्हणजे मला कळायचं पण नाही, कधी कधी लागायचं ते. आणि मी हे पंपाचा वापर करायचे, पण कधी कधी मला हे घ्यायला पण जमायचं नाही, एवढा त्रास व्हायचा. आणि वचन तर बोलायला मला अजिबात जमायचं नाही. मी बोलले की तेव्हा मी कसं बरं होऊ. तेव्हा आतून असं प्रेरणा झाली की जेव्हा तुला त्रास होतो ना तेव्हा माझ्या क्रूसाकडे तू फक्त बघ, काही बोललीच नाही तरी चालेल. आणि तसंच झालं की मला त्रास होत होता तेव्हा मी त्या क्रूसाकडे बघत होती आणि मी रडत होती. मला काय कळत नव्हतं की मी का रडत आहे ते. आणि थोड्या टायमाने दम थांबला आणि मग मी झोपून गेली. त्याच्यानंतर मला पुन्हा कधीच त्रास झाला नाही. आणि आता साक्ष दाखवत होते तेव्हा मला स्पर्श होत होता आणि आतून अशी प्रेरणा झाली की मी तुला बरं केले आहे, तू साक्ष दे म्हणून मी साक्ष सांगायला आली. देवाने मला बरं केलं त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. म्हणजे तुम्ही सांगता की आता जी यूट्यूबवरती दम्याच्या एका बहिणीची साक्ष दाखवत होती तेव्हा तुम्हाला देवाने आठवण करून दिली. हो, की देवाने तुम्हाला 2 वर्षापूर्वी दम्याच्या आजारातून बरं केलं आहे. हो. आणि आता 2 वर्ष झाले तुम्हाला तसं त्रास होत नाही होत. ते दम्याचं औषध दाखवा हातामध्ये लोकांना पकडून. हे 2 वर्ष तुम्ही ह्याचा वापर केला, म्हणजे 7 वर्ष वापर केला. 7 वर्ष मी ह्याचा वापर केला. ही गोळी ह्याच्यात टाकून मला घ्यायला लागायची आणि एक गोळी टाकून जर फरक नाही आला तर 2 गोळ्या घ्याव्या लागायच्या. आणि हे त्रास होऊ नये म्हणून मी थंड पण खायची नाही. आणि म्हणजे सगळं थंड पदार्थ खायचंच नाही. पण मी आता भरपूर सगळं खाते, आता मला नाही त्रास होत. पण तुम्ही प्रभूच्या क्रूसाकडे पाहत राहिल्याद्वारे देवाने आता पूर्णपणे तुम्हाला बरं केलं. हो. आणि तुमच्या पतीची काय साक्ष? त्यांचा पण तंबाखूचं व्यसन सुटतच नव्हतं. आम्ही शिबिर पण केलं तेव्हा समर्पित करायचे, 4-5 दिवस खायचे ना पुन्हा खायचे. पण एकदा कामावरून येतेवेळी त्यांना कुत्रा चावला आणि नंतर मग मी केंद्रात फोन केला आणि मग सिस्टराने त्यांना असा सल्ला दिला की सैतानाचे दरवाजे त्वरित बंद करा, सैतान तुमच्या मागे लागला. हे शब्द सिस्टर बोलल्या. त्याच्यानंतर त्यांचं तंबाखूचं व्यसन सुटलं. आता प्रभूने त्यांना व्यसनातून मुक्त केलं. हो, आता नाही खात. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे.
2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.